नागपूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून आता निवडणूक आयोगाने 40 ओबीसी नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केल्याची एक नवीन चर्चा आता सध्या होतीये। हा मुद्दा फक्त नागपूरपुरताच मर्यादित नसून तर संपूर्ण महाराष्ट्रावरती याचा परिणाम होण्याची एक शक्यता आपल्याला पाहायला मिळते। पण याचा निवडणुकीवरती काही परिणाम होईल का? तर नागपूरमध्ये 151 जागांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणुका झाल्या आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल जाहीर झाले। यात भाजपला बहुमत मिळाले, काँग्रेसला 35 जागा मिळाल्या। परंतु या 40 ओबीसी जागांमुळे आता संपूर्ण समीकरण बदलू शकतं। आता यामध्ये कायदेशीर अडचण नेमकी काय येणार? सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गांच्या आरक्षणाला 50% मर्यादा आखून दिली होती। सामनाच्या रिपोर्टनुसार न्यायमूर्ती A.M. खानविलकर आणि J.K. माहेश्वरी यांच्या या ऐतिहासिक निर्णयांमुळे आरक्षणाची एकूण मर्यादा 50%पेक्षा जास्त असू शकत नाही। पण या प्रकरणामध्ये समस्या नेमकी कशी निर्माण झाली? राज्य सरकारने पाठिंबा आयोगाच्या आधारावरती ओबीसींना सरसकट 27% आरक्षण देऊन टाकलं। यामुळे अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणासह एकूण आरक्षण 50% पेक्षा जास्त गेलं। महाराष्ट्रातील 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली। माय महानगरच्या या रिपोर्टनुसार ज्यात नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही महानगरपालिकांचाही समावेश होता। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका नेमकी काय असू शकते? तर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादेचे उल्लंघन केलंय। महाराष्ट्रातील निवडणुका रोखण्याचा इशारा राज्य निवडणूक आयोगाला दिला होता। सामनाच्या या रिपोर्टनुसार न्यायालयाने स्पष्ट केलंय की पाठिंबा आयोगाच्या अहवालापूर्वी स्थिती जरा बिघडली होती। ओबीसी आरक्षणाशिवाय किंवा 50% मर्यादित, पण ही कायम ठेवावी लागेल। पुढे नेमकं काय होऊ शकतं? आता पाहूया की पुढे नेमकं काय होऊ शकतं। पुढच्या 48 तासात कोणत्याही क्षणी या नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकतात आणि या जागांवर पुन्हा पोटनिवडणुका लागू शकतात। आणि जर हे घडलं तर नागपूरमध्ये भाजपचे बहुमत धोक्यात येऊ शकतं आणि सत्तेचे समीकरण संपूर्णपणे बदलू शकतं। पण याचा महाराष्ट्रावरती काही परिणाम होऊ शकतो का? जर न्यायालयाने नागपूरमधील 40 जागांची निवडणूक रद्द केली तर राज्यातील इतर अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्येही ओबीसी आरक्षण रद्द करून नव्याने निवडणुका घेण्याची एक वेळ येऊ शकते। सध्या सर्व नजारा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागला। हा निर्णय केवळ नागपूरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला पण एक नवीन वळण देऊ शकतो। याविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे? खाली कमेंट्समध्ये सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।